इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू आघाडीने कोणतीही आश्वासनांची खैरात न करता शहरातील मूलभूत नागरी प्रश्नांना प्राधान्य देणारा जाहीरनामा जाहीर केला आहे. पाणी, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, उद्यान व्यवस्था, रस्ते, भूजल संवर्धन, क्रीडा सुविधा, महिलांचे प्रश्न, पर्यावरण संरक्षण तसेच महापालिकेचे आर्थिक स्रोत मजबूत करण्यावर या जाहीरनाम्यात विशेष भर देण्यात आला आहे. जाहीरनामा प्रकाशनावेळी माजी आमदार राजू आवळे, शशांक बावचकर व सागर चाळके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शशांक बावचकर यांनी सध्याच्या परिस्थितीत महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे नमूद करत नव्या व अवास्तव आश्वासनांपेक्षा नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित प्रश्न सोडवण्यावर भर दिला. जाहीरनाम्यात नागरिकांच्या अपेक्षा आणि वास्तव परिस्थिती यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सागर चाळके यांनी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांची उदासीनता अधोरेखित केली. केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही शहराचा पाणी प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची टीका करत लोकशाही मार्गाने संघर्ष केला जातो, मात्र निवडणुका संपल्यानंतर या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, असा आरोप त्यांनी केला. शिवशाहू आघाडीला महापालिकेत सत्ता मिळाल्यास मंजूर सुळकुड पाणी योजनेसाठी लोकशाही मार्गाने शासनावर दबाव टाकून शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार राजू आवळे यांनी कोणतीही अवास्तव व भव्य आश्वासने न देता नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रित करत ही निवडणूक लढवली जात असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेत हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पाणी प्रश्नाला जाहीरनाम्यात अग्रक्रम देण्यात आला असून गरज भासल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करूनही हा प्रश्न सोडवण्याचा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी मदन कारंडे, मधुकर पाटील व अभिजित रवंदे उपस्थित होते. MS-51 न्यूज करिता मुबारक शेख.